नमस्कार मित्रांनो, आपल्या मेळघाट येथे पेशा क्षेत्र अंतर्गत सीईटी टीईटी टेटचा जे एक्झाम परीक्षा देणारा उमेदवारांना पेशा क्षेत्र अंतर्गत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मेळघाट येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये भरती करण्याकरिता माननीय सीओ साहेब यांचं पत्र निघाले आहे। हे पत्र आहे, ह्या पत्रामध्ये सरळ लिहून आहे, पंचायत समिती धारणी आणि चिखलदरा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना जे टीईटी टेटचा परीक्षा देत आहेत असे उमेदवारांना नियुक्ती द्यावी, भरती प्रोसेस करून त्याचा अहवाल सीओ साहेबच्या कार्यालयामध्ये जिल्हा परिषद मध्ये 23/6/2025 रोजीपर्यंत मागितलेही आणि त्याच्यात सरळ लिहून आहे की या प्रक्रियामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी। सीओ साहेब यांचं पत्र आहे, पंचायत समिती धारणी आणि चिखलदरा येथे दिलेलं पत्र। या पत्रामध्ये 23/6/2025 पर्यंत कार्यवाही करावी आणि आमच्या कार्यालयामध्ये सादर करण्यात यावी असे नमूद आहे। याच्यात विलंब होऊ नये, दक्षता घ्यावी असे स्पष्टपणे लिहून आहे। पण आतापर्यंत कुठल्याच प्रकारचा हालचाल भरती प्रक्रिया जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती धारणी आणि चिखलदरा यांच्याकडून झालेले नाहीत। पण जे मेळघाट येथील टेट टीईटी सीईटी ची जे परीक्षा धारण करत आहेत, म्हणजे पेपर देत आहे असे उमेदवार सुद्धा चुपचाप बसून आहेत, म्हणजे त्यांच्या सुद्धा काही हालचाल नाही। हा गंभीर गोष्टी आहे। शासन तुम्हाला रोजगार देण्याकरिता ह्या प्रकारचं पत्र काढत आहे, पत्र व्यवहार करत आहे, पण काही ऑफिसमध्ये पंचायत समिती धारणी आणि चिखलदरा सारख्या कार्यालयामध्ये ह्या गोष्टीला उशीर करत आहेत। हा मुद्दामून होऊ शकतात, नाही तर दुर्लक्ष होऊ शकतात। मित्रांनो, यांना काही घेण देणं नाही। शाळेवर शिक्षक नाही आहेत, बेरोजगार भरपूर आहेत, मेळघाट क्षेत्रामध्ये उमेदवार आहेत। ह्या प्रक्रिया राबवानी नोकरी द्या ना पटकन। पण हे काय, हे काम सुरू आहे, ते काम सुरू आहे, हे काम मध्ये बिझी आहेत, सर्व कर्मचारी हे काम करत, हे तर हा त्यांचा उडवाउडवीचे उत्तर तुम्हाला देणारच, काही शंका नाही त्याच्यात। पण तुम्ही आतापर्यंत गुपचूप बसेल, हा मला लय भयंकर, म्हणजे हा चुकीच्या गोष्टी आहेत। आपण डिग्री घेतली आहेत, डीएड बीएड झालेले आहेत, परीक्षा देत आहेत, तर आपण आतापर्यंत घरी का बरं बसले आहेत? तुम्ही जा त्या कार्यालयामध्ये चौकशी करा, ह्या प्रकारचं पत्र काढले आहेत, निघाले आहेत सीओ कडून, त्याचा कारवाई कुठपर्यंत झाले तुमच्याकडून, ह्या विचारणं तुमचं काम आहे। हे आतापर्यंत मेळघाट येथील सुशिक्षित उमेदवाराने केलेलं नाही। बरं, ते कार्यालयामध्ये गेले नाही तर मग तुम्ही तुमचं जे प्रतिनिधी आहेत, माननीय आमदार साहेब, माननीय आमदार केवलराम काळे साहेब यांच्याजवळ तुम्ही जाऊ शकता, हा पत्र देऊ शकता ना, त्यांना त्यांचा पत्रव्यवहार किंवा त्यांना फोन करायला लावला असता कार्यालयामध्ये धारणी पंचायत समितीमध्ये ना। यांचा ते पत्राचं काय झालं, सीओ साहेबांना जे भरती प्रक्रिया राबवण्याचा पत्र काढले आहेत, 23 तारखेपर्यंत तुमचा ते कार्यवाही काय केलं ते सादर करण्याकरिता जिल्हा परिषदमध्ये त्याच्यात लिहिलेलं आहे, स्पष्टपणे आहेत। तुम्ही कुठपर्यंत तुम्ही कार्यवाही केली हा विचारणं गेला असता आमदार साहेब। पण आमदार साहेब पर्यंत तुम्ही जाणार कसं? कारण की तुम्हाला फुरसतच नाहीये तुमच्या कामानं, तुम्हाला काही गरजच नाही आहे। परीक्षा द्यायला तुम्हाला माहित आहे, यावेळेस टेटची जे परीक्षा होती अमरावती येथे, मेळघाट येथील जे विद्यार्थी होते, उमेदवार होते, टेटच्या परीक्षा देण्याच्या वेळेस पावसाचा अंदर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत धारणीपासून तर परतवाडापर्यंत पाऊस सुरू होती, ते पावसाच्या अंदर आले
अर्धा रात्रीपर्यंत पोहोचला अमरावतीमध्ये. एवढा कष्ट तुम्ही पेपर द्यायसाठी करतात, पण असे गोष्टीसाठी का नाही करत? 28 तारखेची टेटची परीक्षा होती. त्या दिवशी पाऊस होता जबरदस्त, मुसळधार पाऊस होते. धारणीमध्ये, चिखलदरामध्ये परतवाडापर्यंत मुसळधार पाऊस होते. त्या दिवशी 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत रात्री जे टेटचं एक्झाम देणारा जे उमेदवार आहेत मेळघाटला, पावसाच्या अंदर मोटरसायकलला अमरावतीला गेले न परीक्षा दिली. एवढा मेहनत तुम्ही घेतात परीक्षा द्यासाठी, पण हे जे आपल्याला शिवसाहेबनं पंचायत समिती धारणी चिखलदरामध्ये दिले आहेत, हे पत्र काढले की हा भरती करा, ते करत नाहीये, त्याच्यात विलंब करत आहेत. तर तुम्ही काय करत आहे? याचे पाठपुरावा तुम्ही काय करत आहे? कार्यालयामध्ये गेले का? आमदार साहेब यांच्यासोबत भेटले का? माननीय आमदार केवलराम काळे साहेब, तुम्ही अर्ध रात्री जर त्यांना फोन केला, काळे साहेबांना, आमदार साहेबांना, तर अर्ध रात्री ते फोन उचलतात. रात्रीच्या 12 वाजता तुम्ही काळे साहेबांना फोन लावा, रात्रीच्या 12 वाजता आमदार काळे साहेब तुमचा फोन उचलणार ना, बोलणार तुमच्या सोबत. पण तुम्ही करणार काय? तुम्ही करतच नाही ना, हेच तर विषय आहे. हा, बरं, ठीक आहे, आता करा. माननीय केवलराम काळे साहेब उद्या शुक्रवार धारणी येथे कदाचित येऊ शकत नाही. त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, 13वीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं माननीय आमदार साहेब धारणी येथे उद्या म्हणजे 4 तारखेला येऊ शकत नाही. पण चिखलदरा येथील जवळचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही चर्चा करू शकतात, हा पत्र दाखवू शकतात. केवलराम काळे साहेब ऑफिसमध्ये फोन लावीन, नाही तर एखादी चक्कर मारेन, किंवा त्यांचे पत्र जे शिवसाहेबने काढले त्याच्या प्रक्रिया कुठपर्यंत आल्यात, कारवाई कुठपर्यंत आल्यात, लवकर करा. हे काही ना कुठं ना कुठं तुमचा रास्ता मोकळा होईल. पण तुम्ही करणार का? केव्हा करेल? करायला लागते ना मित्रांनो, पटकन करा. सर्व मेळघाट येथील उमेदवार एकत्रित व्हा आणि पंचायत समिती धारणी चिखलदरामध्ये जा आणि ह्या पत्राचा काय कुठपर्यंत कारवाई झाली याबाबत तुम्ही विचारपूस करा. त्यांच्या पाठीमागे लागा. जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही, विलंबच होणार. ते सांगणार तुम्हाला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, त्याच्यात बिजी आहे, याच्यात बिजी आहे, ते नंतर करा. मग पहिला हा भरती प्रक्रिया आहे आमचा. शाळा सुरू झाली, शाळेत मास्तर नाही आहे, शिक्षक नाही आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये तिथं शिक्षक नाही आहेत, तिथच्या करा मग पहिले. असं ठोसपणे बोला. आमदार साहेबांना घेऊन चला, आमदार साहेब येतील तुमच्यासमोर, 100% येतील आमदार साहेब, बोलते तुमच्या विषयाबद्दल. पण तुम्ही करतच नाही ना. त्यानंतर मागच्या वर्षी जे सीटेट पास झालेले उमेदवार आहेत आपल्या मेळघाटमध्ये, बहुतेक 17 उमेदवार आहेत आपल्या मेळघाटमध्ये. ते सीटेट पास करून मागच्या वर्षी सेवा दिल्या आहेत. सहाय्यक कंत्राटी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळामध्ये सर्व्हिस दिल्या आहेत. त्यांना सुद्धा ऑर्डर नाही आहेत. मागच्या वर्षी ते काम केले ना, सर्व्हिस दिले ना, तर मग आता शाळा सुरू झाली तर त्यांना ऑर्डर दिले पाहिजे की नाही? पण ते म्हणणार हा देतो करतो, याच्यात विलंब करणार. ते उशीर असं सप्टेंबर ऑक्टोबरला देईल. हा 2-3 महिने शाळेवर शिक्षक नाही. तर हा बोलायसाठी तुम्ही स्वतः जायला पाहिजे. तुम्ही त्याचा पाठलाग केला पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे की साहेब आम्हाला ऑर्डर पाहिजे. मागची वर्षी केला आम्ही, नाही करत तर आमदार साहेबांना भेटा, खासदार साहेबांना भेटा. खासदार साहेब फोन उचलतात. बलवंत वानखडे साहेब यांना फोन करा की साहेब आम्ही मागच्या वर्षी काम केलं, शाळा सुरू झाला, आतापर्यंत आम्हाला ऑर्डर नाही. हे सीओ साहेबच्या पत्र बी त्यांना सेंड करा ना, फोनवर बोला. जायचं गरजच नाही. फोनवर जर व्यवस्थित बोलला तुम्ही बलवंत वानखडे साहेब सोबतही, तर तुमचं काम होतील, 100% होतील. हा काम लवकरात लवकर करा, हा आठवड्यातच करा. आजच्या 3 तारीख आहे, 3 जुलै 2025. तुमचा काम आहे ना 10 तारखेच्या आधी झालं पाहिजे. 10 तारखेच्या आधी तुम्ही शाळेत पोहोचला पाहिजे. 10 जुलैपर्यंत तुम्ही शाळेत पोहोचलं पाहिजे. हा टार्गेट ठेवून तुम्ही तुमचं काम करा मित्रांनो. अन्यथा तुमचं काम होणार नाही, करणार नाही कोणीच. विलंबच करणार. हो करतो, पाहतो, आता हे काम सुरू आहे, ते काम सुरू आहे, बस हेच सांगणार. मित्रांनो, रोजगार आहे ना, रोजगार घ्यावा लागतात. हा हक्काचा आहे, अधिकारातला आहे.
अनुसूचित जमातीचे जे पदे आहेत भरती करायला सांगितलं हे आपल्या अधिकारातलं आहे, आपल्या हक्काचं आहे, घटनामध्ये दिला आहे. आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार, स्वशासनचे अधिकार दिले आहेत. घटनामध्ये 5वी अनुसूचित क्षेत्रामध्ये स्वशासन म्हणजे तिथं आपलं शासन चालायला पाहिजे होतं. पण हे जे आहेत पेशाच्या माध्यमाने आपल्याला हा रोजगार देत आहेत, तर तुम्ही घ्या, याच्या पाठीमागे लागा, पाठपुरावा करा ना. एका दिवसात एक चक्कर 3 ग्रुप मारायचा, 5-6 दिवसपर्यंत, जोपर्यंत करत नाही काही बोलू, शिवा दे आपल्याला, शिवा खाऊन यायचा, पण त्यांना बिलकुल ऑर्डर पाहिजेच ना. उद्धट बोलायचे नाही साहेबांसोबत, चांगला नाही बोला, प्रेमानेच बोला, पण त्याच्या समोरून हटायचं नाही. ठीक आहे, धन्यवाद, जय हिंद.